आपल्यासोबत आता मराठा आरक्षणाची रॅली या ठिकाणी आलेली आहे आणि त्या आपल्यासोबत मिलिंद भाऊ देशमुख आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात, सत्ताधारी पक्षाचंच काम असतं की समाजाला न्याय देणं, तर मराठा समाजाच्या मागण्या ओबीसीतून मराठा समाजाची मागणी आरक्षणाची जी आहे ती 13 जुलैपर्यंत सरकार मान्य करेल का? सरकारच्या तशा हालचाली आहेत का? सरकार जी मराठा समाजाची मागणी आहे ती मान्य करण्यासाठी सकारात्मक तर आहेच, पण मी एक मराठा म्हणून आज सकल मराठा समाजासोबत, अखंड मराठा समाजासोबत आजच्या मोर्चामध्ये सामील आहे। पक्ष विक्ष या सगळ्या बाजूला सोडून एक सामान्य मराठा म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, तर मराठा समाजाच्या आरक्षणाला अनेकांनी विरोध केलेला दिसतोय, ओबीसीतून आरक्षणाला, त्यावर तुम्ही काय म्हणणार? ते विरोध जो आहे तो साहजिक आहे का? तो विरोध कुठे ते राजकीय पुरस्कृत विरोध आहे? नाही, विरोध करणाऱ्यांनी विरोध करू नये। जे विरोध करत असतील त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण भेटत असेल तर त्यांना काही अडचण होण्याचं कारण नाहीये। त्यांच्या आरक्षणाला धक्का लागो अथवा न लागो, मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, ते भेटलं पाहिजे आणि ते भेटण्यासाठी समाजासोबत पक्ष म्हणून नाही, मी एक मराठा म्हणून सोबत आहे। लेकिन मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ते भेटण्यासाठी मी एक पक्ष म्हणून नाही, मराठा म्हणून सामील आहे, या पद्धतीचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे।